निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याचा अध्यक्ष म्हणून मला आज फार आनंद होत आहे की आपण ठाणे, बदलापूर, उल्हासनगर आणि अंमळनाथ या परिसर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची आज एक विशेष समावेश घेतली आणि या सभेला मार्गदर्शन करण्याकरता मानव सेवा संघाचे मोरगुडे साहेब तसेच भटक्या विमोचन संघटनेचे डांगे साहेब आणि इतर समाजाचे लोक सुद्धा ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजर राहिले। विशेषतः निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणलं का त्याच्या कार्यक्रमात जनरली कोणी येत नाही, परंतु इतक्या मोठ्या संख्येने हा कार्यक्रम आज झाला, संपन्न झाला, याचा खरंच मला आनंद वाटतोय। ह्या संघटनेच्या माध्यमातून मी एवढं सांगेन की आम्ही जे निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरता जे जे कामं केलेली आहेत, उदाहरणार्थ त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर 10, 20, 30 त्यांना जे अधिकाऱ्यांनी मिळायला पाहिजे होते शासनाने घोषित केलेलं आहे की त्यांना ही पदोन्नती द्यावी आणि त्याच्याबद्दल त्यांना मोबदला बी देण्यात यावा। याकरता संघटना अतिशय प्रयत्न करत आहेत। याकरता बाकी जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात बाकी जिल्ह्यातसुद्धा त्यांनी मिळालेले आहेत। हाच लाभ ठाणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळावा म्हणून आम्ही सतत प्रयत्न करत आहोत। त्याच्याकरता आम्ही पूर्ण तयारी करून हायकोर्टापर्यंत आमची तयारी केलेली आहे आणि या सर्व कार्यक्रम तसेच आम्ही बरेचसे कर्मचारी अधिकारी यांचेसुद्धा प्रश्न सोडवले आहेत आणि या कार्यक्रमाला आम्हाला विशेष हे वाटतं काय सगळ्यांचे लोकांनी आशीर्वाद दिला आणि जो वसंत पाटील यांनी जो आज कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला त्याला सौदागर, गायकवाड या लोकांनी साथ दिली, याचं खरंच मी आभारी आहोत। मला एक विशेष सांगण्यासारखं वाटतं का आमच्या संघटनेमध्ये बरेचसे लोक आज आजारी आहेत जे चालू शकत नाही, अशापैकी आमच्या कार्याध्यक्ष ते दोन्ही पायाचे आज गुडघ्याचे ऑपरेशन झाले, त्याला चालता सुद्धा येत नाही, परंतु ते आज हिरिरीने ऑफिसमध्ये बसून त्यांनी आज जवळजवळ आमची सभासद संख्या 3,500पर्यंत नेलेली आहे। हे एक आमचं फार गौरवास्पद काम झालेलं आहे। त्याला बाळासाहेब दंडोते, नंतर बाळासाहेब यादव यांनी सुद्धा साथ दिलेली आहे। या सर्वांचं खरंच मी ऋणी आहे आणि याच्यामुळेच आमची संघटना आज महाराष्ट्रभर शिखर परिषदेच्या नावाने जवळजवळ 32 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। संपत जाधव म्हणून जे आमचे संपत जाधव जे म्हणून पुण्याचे आमचे जे शिखर परिषद अध्यक्ष आहेत ते मोठ्या हिरिरीने हे काम पार पाडत आहेत। त्याचाच हा भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतला। मी पुन्हा सर्वांचे आणि आपल्या चॅनलला सुद्धा धन्यवाद मानतो। आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी, त्या जेणेकरून आमच्या लोकांनाही कळेल की एक सेवानिवृत्त कर्मचारी सुद्धा चांगलं काम करू शकतात। धन्यवाद।